एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षनेता द्या म्हणून चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे राज ठाकरेंनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. राज्यातून लहान मुलं बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढतंय आणि त्याकडे सरकारनं गांभीर्याने लक्ष द्यावं असं पत्र राज ठाकरेंनी लिहिलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बस स्टँडवर भीक मागणारी लहान मुलं ज्यांच्यासोबत आहेत त्यांची DNA टेस्ट करावी अशीही मागणी केली. राज ठाकरे नेमकं पत्रात काय म्हणाले हेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. एक अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहित आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतंय. NCRBच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण 2021 ते 2024 या काळात जवळपास 30% वाढलंय. लहान मुलांना पळवून नंतर त्यांना कामाला झुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्यात आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करते हेच समजत नाहीये. लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्की मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबियांकडे सुखरूप परत पाठवली जातात. अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नकोय. मुळात NCRB जे आकडे सांगते ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्यात त्याचा तपशील सांगितला जातो. पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचत तरी असतील का? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो त्याचं काय? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते? यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बस स्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो. ती कोण आहेत? त्यांच्यासोबतचे जी लोक भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई वडील असतात का? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी DNA टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही? आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत. यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पावलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्राला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का? अधिवेशनात अनेकदा उत्तर द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयांवर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरं तर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतीगट तयार करायला हवा. असो, आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणू नये तर काहीतरी ठोस कृती करावी हे महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे. राज ठाकरेंनी लिहिलेल्या या पत्रावर आता मुख्यमंत्री फडणवीस काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यासोबत राज ठाकरेंनी केलेली ही मागणी खरंच पूर्ण होऊ शकते का? खरंच भीक मागणाऱ्या आई वडिलांची DNA टेस्ट करणं शक्य आहे का? पुढील काळात यावर काय ऍक्शन घेतली जाते हे आता येणाऱ्या काळातच पाहायला मिळेल.